आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही मला सांगा, तुम्हाला सगळं केटरिंगचं सामान लावायला किती वेळ लागेल? होईल अर्ध्या तासात? ठीक आहे, मग 1 तास आधी सांगतोय मी तुम्हाला, लवकर या, महत्वाचा दिवस आहे, मला अजिबात गोंधळ नकोय आयत्या दिवेळेला। यार सापडत का नाही येत मला कळत नाही इकडे। अगं पण ऐन वेळीच कसे गायब होतात? थांब, ड्रॉवर मध्ये असेल का बघू। तिकडे कुठे? आपण रूम मध्ये बघूया ना। अगं पण आई संपदा, अगं काय चाललंय? काय तुझा साखरपुडा आणि अजून तूच तयार नाही? मी रेडी आहे, बाकी सगळं मला माझे कानातले सापडत नाहीये जिजू, मला आता काही कळत नाहीये। थांब, इथे कुठे? अगं काय शोध करता? काय काय झालं? काय मी काय करते इथे बाबा? माझे आपला तुमचा आवाज आणि गोंधळ ऐकूनच आलो खाली। काय झालं? काय माझे कानातले सापडत नाहीये, मला कळत नाही रूम मध्ये बघूया। हो, तुम्ही बसा बसा आधी। बस बस तुम्ही आराम करा ना बाबा, तुम्ही कशाला आले? मी शोधून येते। आराम। काका तुम्ही या इकडे। मला तुम्ही तुमची तब्येत बरी आहे ना? हा, माझी बस संपला विषय। बस 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 तू पण बस। माझी तब्येत बरी आहे हे सांगितलं तरी कोणी विश्वास ठेवत नाही आणि म्हणून मला कोणी कामही सांगत नाहीये। अहो, कारण काम सांगायची गरजच नाहीये, सगळी कामं झालेली आहेत। फक्त तुम्ही आता रिलॅक्स करा। संपदाचे वडील आहात ना, ते फिलिंग एन्जॉय करा। अरे वा। अरे भाऊ पण आले। भाऊ मला सांगा ना काहीतरी की काय चाललंय? सगळं झालेलं आहे, हो का? अजिबात काही करायचं नाही, आराम करतो। आराम करायचाच कंटाळा येतोय भाऊ, तेच सांगतोय मी। मला सांग ना काहीतरी। अहो, असो। हे काय? तुम्ही सगळे अजून असेच बसून आहात आणि आशू कुठे गेला? अहो उठा ना, आता तयार व्हा ना। सीता, आधी तू शांत हो। ऐक, सगळं झालेलं आहे, डेकोरेशनचं सगळं काम झालेलं आहे, केटरिंग वाले येत आहेत, सगळं सामान आणायचं, सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत, काही करायचं नाहीये, फक्त आता आमचं थोडंसं आवरायचं आहे। मग आवरा ना, असे बसून राहणार आहात का? अहो, पाहुणे यायला सुरुवात होईल आता। चला चला उठा। काही ना काही छोटी कामं राहतात अशा वेळेस। केळीचे खांब राहिलेत ना? अच्छा, ते राहिलेत का? ते तरी मी आणतो ना। काका तुम्ही बसा, मी आहे ना, मी कशाला आहे? हा, मी घेऊन येतो। बर, जो कोणी जाते त्यांनी जा आणि लवकर या। हा, गेलो। हा हा, आता उठा ना, हो, चला ना। हो. अहो वधू पिता आवरायला घ्या, अरे हो. पण जरा सावकाश, घाई नको। चला चला चला, ठीक आहे, या। ते तरी करतो। हो, चला हो, भाऊजी, चला। अहो जा हो, आवरायला लगेच पटापट। लगेच आलो। आई आता काय झालं रडायला? हे उर्मिला, तुला पण आता याची सवय करावी लागणार। तुझं लग्न होईपर्यंत तुझी आई सतत रडत राहणार। अगं मुलीच्या आईची हीच अवस्था असते ग। एकदा मुलगी मोठी झाली की सगळं बदलतं। आता ते आपल्याला सोडून दुसऱ्या घरी जाणार, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू होतं। चला आता रेडी नका, उगाच मेकअप नको खराब करू सगळा। बरोबर। आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ, आता तर फक्त एंगेजमेंट होते, पण लग्नानंतर पण मी रोज येईन तुम्हाला भेटायला। हा, चालेल ना? धावेल। चला चला, ह्या गप्पा आपण नंतर मारू। हे बघ, शिवा रॉकीला घेऊन येईपर्यंत तू इथेच थांबायचं, मग खाली यायचं। मी तुला खायला काहीतरी पाठवते। बरं ठीक आहे। उर्मिला खाली ये, पाहुणे येतील ना, त्यांचं औक्षण करायचं आले. आपल्याला। ये लवकर। आले। चला बाबा, मी तर तयार झालोय। आई आजी चला, झालात का तयार? आपल्याला उशीर होईल परत। पोरं पण कुठे गेले? नाही तेव्हा वेळेत येतात आणि आता कुठे गायब झाले देव जाणे। आई आजी चला, पटकन चला। हा, अरे ती यायची तेव्हा येतील पोरं। तू ह्या पिशव्या घ्यायच्या ते लक्षात ठेवा, नाही तर विसरायला होईल। एवढं सगळं सामान? हं. बापरे, ठीक आहे ठीक अरे शिवानी सांगितलंय ते, तू नको काळजी करू। बरं हा, बाकी सगळं घेतलंय ना? हो हो, सगळं घेतलंय। आई, काय झाले बाई तयार? म्या हा हा, थांब जरा पिन बिन लावू देत मला। आली का गं व्यवस्थित? का पाय हो, नाही नाही व्यवस्थित आहे, एवढं नका खेचू, व्यवस्थित आहे. जरा अहो, आजी झाले। हं, कशी दिसते म्या? छान। सुंदर, लय झाक। कुठल्या भटजीनं सकाळी सकाळी मुहूर्त काढला? साखरपुड्याचा मुहूर्त सकाळी असतोय काय?
उगाच आपलं काहीतरी करता अग, सकाळी तयारी करायला किती गडबड होती असू दे आता झालायत ना तयार निघूया व्यवस्थित आता. नटायला मिळत नाही मग एवढे पिशव्या हा चल तयार का नाही झाला अजून हे काय तयार हो ना पटकन डोळे उघडून नीट बघ ना, मी तयार आहे, यांचीच गडबड चालू आहे. बरं या पिशव्या घेशील अहो काय एवढा प्रॉब्लेम घेईन ना मी अरे छोट्या छोट्या बाकी गँग कुठे? ते येत आहेत आणि रॉकी गेलाय पुढे शिवाय ते त्याला बाईक करून घ्यायला राखीला वेगळीच काही आहे भाऊ. बरं चला निघायचं का आपण? हो हो चला घ्या वंदे तू एकदा बघून ये, समज घेतलंयस काय नाही तर तिथं गेल्यावर म्हणशील हे इसरले ते इसरले. आई सगळं घेतलंय हा बर चला चला बरं या पटकन तुम्ही बाहेर, मी रिक्षा बघतो. हा अरे, पण ना माझं डोकं, अहो आशुनी गाडी पाठवली आहे, ती बाहेर उभी आहे, तुम्ही या पटकन. हा? आलो आलो ए सायलेन्सर. काय गडबड या पोरांची. वंदी बघता बघता रॉकी केवढा झाला ग, एवढं पोरग होत, शिकून बी केवढा मोठा झाला. आपल्या वस्तीत इतकं कुणी बी शिकलेलं नाही नाही. खरंय ह्यो पोरगा शिकला, आपल्या शिवान बी त्याला लय मदत केली, पण त्याचं चीज केलं त्या पोरानं. ते काय ती पदवी का काय मिळाली त्याला ते इंटरव्ह्यू पास झाला हा. अगं पोराने केवढा दंगा केला, केवढं नाचली पोरं समधी. किती बरं वाटतं नाही. खरं स्वतःच्या पायावर उभा राहिला, नोकरी बी लागली आणि आता लगीन बी. चल नाहीतर इथंच राहू बोलत आपण चला. दोघी. चल नमस्कार. रॉकी आणि संपदाचं साखरपुडा म्हणजे हिरो दिसायलाच पाहिजे ना. आणि भाऊ सीताई तुम्ही पण एकदम खतरनाक दिसताय. वहिनी मुलाकडची सगळी मंडळी आली आहे, मानपानात काही कमी पडायला नको. बरं लक्ष्मण भाऊ, तुमची तब्येत कशी आहे? म्हणजे शिवा सांगत होती तब्येत बरी नाही तुमची म्हणून. काळजी घ्या बरं का. हा आणि अहो मानपानाचं कसलं घेऊन बसलाय? पोरगा पण आमचाच आहे, पोरगी पण आमचीच आहे. मग त्याच्यात कसलं मानपान आलाय? आपलीच पोर आहे तो, मानपानाच्या कसल्या गोष्टी. उर्मिला ताई अभिनंदन बरं का. ए नवरी मुलगी कुठे? ऐका ना, शिवा भेटली का तुम्हाला? तिकडे आली होती? नाही मला तर नाही दिसली. आणि रॉकी आमच्या आधीच निघाला होता, बोलला शिवाला वस्तीत भेटतो म्हणून. अरे पावसाचे दिवस आहे, होईल उशीर, येतील ते आरामात. हा? एवढे लेकीचं लगीन, लेकीचा साखरपुडा म्हणजे साधी गोष्ट नसते. लई टेन्शन येतंय. त्या मानाने रिलॅक्स आहे. नाही भाऊ, हे एंगेजमेंट आहे फक्त, म्हणून मी रिलॅक्स आहे. लग्न जसं जवळ येईल ना तसं टेन्शन. ते खरं आहे. नाही पण काका, एका अर्थी बरं झालं की आपण साखरपुड्याला अगदी जवळच्या माणसांनाच बोलवलं, नाहीतर आणखीन धावपळ वाढली असती ना. हे अगदी बरोबर बोललास. काय माणसं वाढली ना की दगदग पण वाढते. हे आणलंय. अहो शुभ कार्य आहे आज, आंब्याच्या डाळ्या नको का? हा द्या मी लावतो. बरं मी संपदाकडे जाते, कंटाळली असेल. हा, बरं झालं.